मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कळमनुरी इथे ओबीसींचा मोर्चा निघणार आहे। हैदराबाद गॅझेटची होळी यावेळी केली जाणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची यासाठी उपस्थिती असेल। हिंगोलीच्या कळमनुरी इथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची उपस्थिती असणार आहे। हैदराबाद गॅजेट रद्द करावं या मागणीसाठी ओबीसी समाज आता चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयावर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे। खरं तर गावोगाव ह्या बैठका देखील घेण्यात येत आहेत आणि या मोर्चामध्ये जिल्ह्यातील अनेक गावातील जे आहेत ओबीसी समाज मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे। या नेमकं या मोर्चाचं कसं नियोजन असणार आहे, या मोर्चामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे हे आपण जाणून घेऊयात। मला सांगा, चक्क तुम्ही 17 सप्टेंबर रोजी मुक्ती संग्राम दिनी तुम्ही मोर्चा काढतायत, नेमकं काय मोर्चाचा उद्देश आहे, कोण कोण उपस्थित असणार आहे? या ठिकाणी मराठवाड्यामधील जी काही निजामशाही होती त्या आमच्या ओबीसी बहुजनांनी संघर्ष करून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी ही सगळी निजामशाही मातीमध्ये गाळली आणि या ठिकाणी आम्हाला 17 सप्टेंबरला या तिरंगा फडकवला। पण एकीकडं आम्हाला या ठिकाणी झेंडावंदन करायचं आहे आणि दुसरीकडं जे ओबीसीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारनं हैदराबाद गॅजेट काढलेलं आहे त्याची आम्ही सुद्धा SD ऑफिसवर होळी करणार आहे। कमीत कमी 10,000 लोक, पाऊस जरी असेल तर या ठिकाणी छत्र्या वगैरे सगळे घेऊन येतील आणि या मोर्चामध्ये आमची प्रमुख मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजेट रद्द झाला पाहिजे, न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द झाली पाहिजे आणि 58 लाख बोगस कुणबी ह्या रद्द झाल्या पाहिजे। आम्ही गेल्या 7 ते 8 दिवसापासून जवळजवळ 110 गाव आम्ही वाडी, तंडी, वस्ती अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या जाती जमाती जे ओबीसीमध्ये आहेत त्यांना आम्ही भेटून त्यांना आपलं आरक्षण गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे आणि आपल्या आरक्षण बचावासाठी आपणाला येत्या 17 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।